मॉर्निंग मित्रांनो. कालच्या भागामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडल्या. काल राखी सावंत आल्या होत्या आणि त्याचबरोबर अनिल थत्ते की थत्ते, मला नाव थोडंसं नीटपणे सांगता येणार नाही कारण की मी नीटपणे ते ऐकलेलं नाही. त्याच्यामुळे ही दोन व्यक्ती मित्रांनो ज्याप्रमाणे घरात आली, ज्याप्रमाणे घरात वागली, हे खूप अत्यंत चांगल्या प्रमाणे त्यांनी विशेष म्हणजे त्यात अनिल थत्ते यांनी खूप चांगल्या प्रमाणे सर्वांना स्पर्धकांना त्यात त्यांच्या चुका किंवा चांगुलपणा ह्या खूप अत्यंतपणे समजावून सांगितलेलं आहे. हे प्रत्येकाला मला असं वाटते आयुष्यामध्ये जमायला हवं. आणि त्यात म्हटलं म्हणजे अभिजित बिचकुले, बिचकुले का टिचकुले आता मला तर माहीत नाही, परंतु त्याचं मला घरात आलेलं अत्यंत आवडलेलं नाही आहे. कारण की तो ज्याप्रमाणे 2-3 जणांशी तिथं वागला, एक पर्सनल हेट म्हणून नाही, परंतु जे आहे स्पष्टपणे बोलणार आहे. अभिजित बिचकुले बरोबर कदाचित नाव असेल. तर मला वाटते त्यांनी पंढरीनाथ कांबळे, आपले डी पी दादा, अंकिताबरोबर काही प्रश्न केलेत, परंतु त्याला जेव्हा त्याचे प्रश्न विचारले गेले तो व्यवस्थित बोलला नाही. आणि मग तिथून बिग बॉसने त्याला जायला सांगितलं. जेव्हा आपण कुठल्याही मुद्द्यावर बोलत असतो तर ते विचारपूर्वक आणि त्याचे मुद्दे देखील व्यवस्थित मांडायला हवे असं मला वाटतं. आणि मांडताना आपण हे देखील बघायला हवं आहे की आपण कोणाबरोबर बोलतो आहे आणि काय बोलतो आहे. विशेष म्हटलं म्हणजे तुम्ही वाईट व्यक्तीला सपोर्ट करून दुसऱ्याच्या चुका घरात काढायला आलेत, बरोबर ना? तर मग तुम्हाला मला वाटते ते बोलण्याचा हक्क नाही आहे. आणि विशेष करता तर तुमच्यानी बोलायला नाही पाहिजे. असो, निकीला तुम्ही सपोर्ट करताय एकीकडे आणि यांच्या तुम्ही चुका काढताय. छान. असो, त्यात राखी सावंत आल्या होत्या. त्यांनी खूप चांगलं तिथं प्रत्येकाला मार्गदर्शन केलं, प्रत्येकाचे कान देखील खेचले त्यांनी. मला असं वाटतं प्रेक्षकांना देखील हे खूप गमतीशीर आणि खूप छान देखील वाटलं असेल. ज्याप्रमाणे त्यांनी मला तर निक्कीबद्दल खूप म्हणजे छान वाटलं जेव्हा तिचे थोडे कान वगैरे खेचले, हसी मजाक जेव्हा झालं. आणि त्यात अरबाजचे पण थोडी तिनं खूप चांगली मस्करी केली, खूप चांगल्याप्रमाणे म्हणजे सगळ्यांशी बोलल्यात. घरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला त्यांनी विचारलं कशाप्रमाणे खेळायचं, काय खेळायचं आहे, कसं कसं टास्कवर आपलं फोकस असलं पाहिजे आणि तुमच्या काय चुका असतात, काय चुका नसतात, खूप योग्य रीतीने त्यांनी समजून सांगितलेलं आहे प्रत्येकाला. आणि त्यात आता विशेष म्हणलं म्हणजे जे काही दिवस उरले, मला असं वाटते इथून इकडे जवळपास पुढल्या रविवारपर्यंत हा बिग बॉसचा सीझन आज संपणार आहे. तर मित्रांनो, आज कोण घराबाहेर पडतं ही बघण्यासारखी गोष्ट आहे. त्यात कालपर्यंत वोटिंगचं टायमिंग होतं शनिवारपर्यंत. तर तुम्ही, मला असं वाटते तुम्ही ज्याला पसंत करता, ज्या स्पर्धकाला तुम्ही पसंत करता त्यांना तुम्ही नक्कीच वोटिंग केलं असेल तर तुमचं भरपूर सपोर्ट असू द्या. ते मग तुमचं अंकिताला असेल किंवा अभिजितला असेल, विशेष करता सूरज चव्हाणला असेल किंवा डी पी दादाला असेल. तर ज्यालाही तुम्ही सपोर्ट करू इच्छिता त्याला नक्की सपोर्ट करा. परंतु मला असं वाटते एक माणुसकीच्या नात्याने राहायचा ट्रॉफी तर एकाच जणाला मिळणार आहे, परंतु मला असं वाटते टॉप 5मध्ये जर मला कोणाला बघायला आवडेल तर डी पी दादा, सूरज चव्हाण, अंकिता, मग हे 3 नाव तर मी अगोदरच घेणार आहे. बाकीचं नाव नाही घेऊ शकत, परंतु या ठिकाणी मला बघायचं खूप इच्छा आहे टॉप 5मध्ये. बघूया आज बिग बॉस कोणाला बाहेर पाडतं. हे फार खूप छान हे 8 दिवस होणार आहेत. आणि याच्यामध्ये आणखी आणखी काय बिग बॉस टास्क देतात हे बघण्यासारखंच असणार आहे. मला असं वाटतं मित्रांनो, ही ट्रॉफी तिघा जणांना मिळून द्यायलाच हवी. अंकिता, सूरज चव्हाण आणि डी पी दादा या तिघांना जर गेली तर मला अत्यंत आनंद वाटेल.
परंतु असं होणार नाही. ट्रॉफी एकालाच मिळेल. तर माहिती आहे विजेता एकच असतोय, परंतु बरं वाटेल. माफ करा मित्रांनो. पण अभिजित बिचकुले ज्याप्रमाणे बोललं ते मला योग्य वाटलेलं नाही. त्यांनी पंढरीनाथ कांबळे यांनी विचारलं देखील होतं की तुम्हाला डॉक्टरची पदवी कुठून मिळाली, काय मिळाली, तुमचं शिक्षण वगैरे कुठं झालेलं आहे. त्याप्रमाणे तो तिथं व्यवस्थित उत्तर देखील देऊ शकलेला नाही आहे. आणि मला असं वाटतं मित्रांनो, जेव्हा तुम्हाला समोरची व्यक्ती काही प्रश्न विचारत असेल आणि तुमच्याकडे त्याचं जर उत्तर व्यवस्थितपणे देता येत नसेल, तर मला असं वाटतं मित्रांनो, तुम्ही जे समोरच्याला प्रश्न विचारताय, जेव्हा त्याच्या चुका काढताय, जेव्हा त्याचे मुद्दे काढताय, तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे मांडायला हवेत. जर तुमचे जे प्रश्न उत्तर दुसऱ्याला देऊ नाही शकले, तर मग तुम्हाला मुद्दे देखील विचारण्याचा हक्क नाही आहे, मला असं वाटतं. बाकी ज्याचं त्याने काय ठरवावं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढंच बोलायचं होतं. परंतु एक जाता जाता बोलणाऱ्या मित्रांनो, राखी सावंतने जे निक्की तंबूचे जे कान खेचलेले आहेत ते मला अत्यंत आवडलेले आहेत. थोडी मला असं वाटतं मित्रांनो, तिला 8 दिवस तर ठेवायलाच पाहिजे होतं. शेवटी मग एखादी 1-2 दिवस, 2-3 दिवस तरी ठेवायला पाहिजे होतं तिला. हिचे चांगले व्यवस्थितपणे थोडेसे कान खेचले असते. तेवढंच मला देखील एक प्रेक्षक म्हणून आणखी बऱ्याच प्रेक्षकांना देखील बरं वाटलं असतं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच बोलायचं होतं. व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.